खालिद का शिवाजी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर प्रचंड वाद निर्माण झाला आणि जो चित्रपट 8 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता त्याच्यावर बंदी घालण्यात आली। आता प्रसारण आणि माहिती खातं याचं पुन्हा परीक्षण करून पुढे काय करायचं ते सांगणार आहे। परंतु ट्रेलर मध्ये असं काय आहे की ज्यामुळे वाद निर्माण झाले ते आपण वन बाय वन पाहूया। त्या ट्रेलर मध्ये एका 5वीत शिकणाऱ्या खालिद नावाच्या मुलाची गोष्ट आहे। तो वर्गात जातो त्यावेळेस इतिहास या विषयातून अफजल खान हे प्रकरण चालू असते। पुढे त्याचे वर्गमित्र त्याला त्याच्या धर्मावरून चिडवतात म्हणून त्याच्या बालमनात असंख्य प्रश्न निर्माण होतात आणि त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी तो खालिद त्याच्या कुटुंबाकडे आणि सभोवतालीच्या परिसरात त्याच्या प्रश्नांचे उत्तर शोधत असतो। ते शोधत असताना त्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे की शिवरायांच्या सैन्यामध्ये 35% मुस्लिम हे सैनिक होते। एवढेच नव्हे तर त्यांचे 11 बॉडीगार्ड हे मुस्लिम होते असेही त्यात बोलण्यात आलेले आहे। याहून पुढचे म्हणजे त्या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये हाही एक डायलॉग टाकण्यात आला आहे की रायगडावर त्या सैनिकांसाठी मस्जिद बांधण्यात आली होती। म्हणून हे जे वरील डायलॉग्स आहेत याच डायलॉग्समुळे या चित्रपटावर प्रचंड वाद निर्माण झालेला आहे। तर चला तर मग याचे वन बाय वन आपण सत्यता पडताळून पाहूयात। प्रथम तर या चित्रपट निर्मात्याचे असे म्हणणे आहे एक चांगला दृष्टिकोन ठेवून मी हा चित्रपट काढला आहे। मुळात खालिद का शिवाजी या चित्रपटाच्या नावातच वाद निर्माण झालेला आहे। महाराजांचा एकेरी उल्लेख हाच एक मराठी माणसांना न पटणारा विषय आहे आणि हाच विषय एका निर्मात्याला माहीत नसेल यातही मुळात शंकाच आहे। आता जे चित्रपटात 35% मुस्लिम सैनिक होते हे दाखवण्यात आले आणि त्यांचे जे 11 बॉडीगार्ड होते हेही म्हणण्यात आले त्याच्यात कुठेही ऐतिहासिक आधार नाही। ज्यावेळेस या वाक्यांवर प्रचंड वाद निर्माण झाला त्यावेळेस चित्रपट निर्मात्याने एक प्रसिद्धी पत्रक जारी केले आणि त्यात म्हटले की ही जी संख्या आहे ती इतिहासाला धरून नाही आहे। मग जर ही संख्या इतिहासाला धरून नसेल तर मग तुम्ही चुकीचा इतिहास दाखवण्याचा का प्रयत्न करताय। म्हणून हिंदू महासंघाने या चित्रपटावर बंदी घालावी म्हणून मागणी केलेली आहे। आता पुढचा प्रश्न येतो की रायगडावर महाराजांनी सैनिकांसाठी मस्जिद बांधली परंतु यावर चित्रपट निर्माता एका गॅजेटचा संदर्भ देतो। चला तर मग आपण तो गॅजेटही पाहून घेऊया। त्या गॅजेटचे नाव आहे कुलाबा गॅजेटर 1964। तर मग हा गॅजेटर काय आहे हे आपण प्रथम जाणून घेऊया। हे जे गॅजेटर असतं ते एक प्रकारचे संदर्भ ग्रंथ असतं। त्यात भूगोल इतिहास सांस्कृतिक अशी माहिती भरलेली असते आणि त्यात एखादं शहर एखादा प्रदेश किंवा एखाद्या परिसराची संपूर्ण माहिती त्यात संकलन केलेली असते। आता ही जी गॅजेटियर सिस्टीम आहे हे ब्रिटिश काळात सुरू झाली। हा संपूर्ण गॅजेटियर इंग्लिश मध्ये आहे। कुलाबा गॅजेटियर 1964 याच गॅजेटियरचा संदर्भ घेऊन चित्रपट निर्माता म्हणतो की रायगडावर शिवरायांनी मुस्लिम सैनिकांसाठी मस्जिद बांधली परंतु त्या पूर्ण गॅजेटियरमध्ये कुठेही असा उल्लेख नाहीये की शिवरायांनी रायगडावर मस्जिद बांधली म्हणून। परंतु त्यात ज्यावेळेस तो गॅजेटियर लिहिणारा त्यावेळेस लिहितो त्यावेळेस त्याने सुरुवातीला प्रोबॅबिलिटी हा शब्द वापरलाय म्हणजे त्यालाही मुळात शंकाच होती आणि त्याने जे लिहिलेलं आहे त्यातही त्याने स्वतःचा संदर्भ न देता दुसऱ्याचा 1918 मध्ये रेमॉन लेफ्टनन हा जो आलेला असतो याचा तो संदर्भ देतो आणि असावी म्हणून तो लिहितो। म्हणजे ज्यावेळेस तो प्रत्यक्ष ते गॅजेटियर लिहित होता त्यावेळेस तिथे रायगडावर मस्जिद नव्हती परंतु तो रोमन लेफ्टननचा तो संदर्भ देत असतो आणि तोही प्रोबॅबिलिटी म्हणून। आणि याहून पुढच्या मध्ये कुठल्याही ऐतिहासिक कागदपत्रामध्ये रायगडावर मस्जिद होती म्हणून उल्लेख आढळत नाही। तरीही चित्रपट निर्माता आपली दिशाभूल करताना दिसतो। सदर चित्रपटावर आक्षेप नाही परंतु ज्या पद्धतीने चुकीचा इतिहास दाखवला गेला यावर प्रचंड आक्षेप आहे। शिवराय हे सगळ्यांचेच आहेत त्यांच्यावर चित्रपट निघाला तर आनंदच आहे परंतु आपल्या परीने आपल्या सोयीने एखादा इतिहासाची मांडणी करणे हे कितपत योग्य आहे। त्या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ज्या बालमनाला असंख्य प्रश्न पडले त्या प्रश्नांचे जर इतिहासाला धरून उत्तर दिले गेले असते तर आनंदच झाला असता आणि येणाऱ्या पिढीच्या ज्ञानावर चांगली भर पडली असती आणि कोणाचाही त्यावर आक्षेप नसता। हे जे विवादित डायलॉग्स आहेत याचे स्पष्टीकरण सगळ्यांना होणे पण गरजेचे आहे कारण खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचणं पण गरजेचं आहे। त्याच रिगार्डिंग मी संभाजी महाराजांवर ज्या पद्धतीने आरोप काही ठराविक लोकांनी केलेले त्याच्यावर सुद्धा मी स्पष्टीकरणासहित व्हिडिओ बनवले तेही आपण जाऊन बघू शकता। तरी सदर माहिती इतिहास तज्ञांच्या संदर्भ ग्रंथातून आणि चिकित्सेतून घेऊन प्रामाणिक मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। हा सत्य इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करायला मात्र विसरू नका। जय शिवराय।